मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं शीतल डोंगोले आर्टमध्ये। मैत्रिणींनो, आपण बनवणार आहोत दुसऱ्या मार्गशीर्ष गुरुवारसाठी सुंदर अशा पाटाभोवती काढण्यासाठी बॉर्डर रांगोळी। तर सुंदर अशा बॉर्डर रांगोळी तयार करायला एक सोपी ट्रिक आहे। बोटाच्या साहाय्याने तुम्ही मस्त अशी रांगोळी क्रिएट करू शकता। ज्यांना जमत नाही ते पण अगदी आरामात हे रांगोळी नक्की काढू शकतील। बघा, व्हाईट रांगोळी वापरत आहे मी। बघा, या पद्धतीने सरळ आता तुम्ही पाटाच्या भोवती काढणार म्हटल्यावर पाटाच्या साइडने बरोबर असं डॉट टाकून घ्यायचे आहेत। तुम्ही इथे कलर रांगोळी पण वापरू शकता, मी व्हाईट रांगोळीच वापरणार आहे। बघा, हे असे आपण डॉट टाकून घेतलेले आहेत। आता याच्यामध्ये आपण बोटाच्या साहाय्याने ही रांगोळी बनवणार आहोत। बोट टेकवायचे बरोबर मध्ये आणि बघा असं त्याला गोल गोल फिरवून घ्यायचे। बघा, हे डॉट फक्त आपल्याला असं गोल गोल त्याच्यामध्ये हात असं फिरवून घ्यायचं आहे। बघा, हे डॉट आपण असे फिरून घेतलेले आहेत। बघा, आता काय करायचे, मध्ये जो गॅप आहे त्याच्यामध्ये दोन्ही पण साइडने आपण असे डॉट टाकून घेऊया। असे 3-3 डॉट टाकायचे आहेत। इकडचा आणि इकडचा हा सोडून द्यायचा, म्हणजे एक सोडून दुसऱ्या याच्यावरती काढायचा आहे आपल्याला। आता बघा, इथे काढला, इथे सोडून द्यायचा, परत इथे काढायचा, असं करायचे। बघा, परत इकडचा खालचा पण एक सोडून द्यायचा आणि त्याच्यानंतरच्या याच्यावरती आपण डॉट टाकायचे आहेत। बघा, अशा सोप्या सोप्या ट्रिक वापरून तुम्ही सुंदर अशा रांगोळी डिझाईन क्रिएट करू शकता। तुम्हाला जर येत पण नसेल ना, तर कोणाला कळणारही नाही तुम्हाला रांगोळी डिझाईन येतात की नाही, रांगोळी बनवता येते की नाही ते पण नाही कळणार। तर बघा, आता आपण डॉट टाकून घेतलेले आहे। आता या डॉटला अशी एखादी काडी वगैरे घ्यायची, त्याच्या साहाय्याने माचीसची काडी पण तुम्ही वापरू शकता। बघा, हे डॉट फक्त आपल्याला असं ओढून घ्यायचं आहे आतमध्ये। तुम्ही डेली यूजसाठी पण या रांगोळी डिझाईन वापरू अशा काढून बघू शकता। तुमच्या देवघरासमोर अशा रांगोळी देवघराच्या साइडने पण तुम्ही तयार करू शकता। त्याच्यामध्ये तुम्ही रंगाचे पण वापरू शकता वेगवेगळ्या रांगोळी। मला व्हाईट रांगोळी जास्त आवडते, तर व्हाईट रांगोळी ते वापरत आहे। बघा, आता काय करायचंय, इथे आपण परत डॉट टाकणार आहोत। असे डॉट टाकून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये। मैत्रिणींनो, तुम्ही अजून पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं ना, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून मी जे व्हिडिओ नेहमी अपलोड करत असते ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि हो, मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांच्या पण उपयोगात येईल हा व्हिडिओ। बघा, या डॉटच्या साइडने आपण असे छोटे छोटे डॉट टाकून घ्यायचे आहेत परत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये वेगवेगळे रंग पण वापरू शकता। आपापल्या आवडीनुसार आपण त्याच्यामध्ये रंग द्यायचे आहेत। बघा, आता आपले हे डॉट टाकून झालेले आहेत। बघा, किती सुंदर वाटत आहे आत्ताची रांगोळी। आता आपण काय करूया, या डॉटला फक्त असं पाठीमागे ओढून घेऊया, आपलं सुंदर असं फूल इथे तयार होऊन जाईल। बघा, किती सुंदर ही बॉर्डर रांगोळी दिसत आहे। तुम्हाला आवडली की नाही मला नक्की कमेंट करा, आणि हो, शेअर आणि हाईप सुद्धा करा। बघा, या पद्धतीची सुंदर अशी बॉर्डर रांगोळी आपली एक तयार झालेली आहे। आता परत एक रांगोळी बघूया आपण, त्यासाठी पण डॉट टाकून घेऊया। बघा, आता असे 2-2 डॉट शेजारी टाकायचे आहेत, थोडा मध्ये गॅप सोडायचा आहे, परत 2 डॉट टाकायचे आहेत।
बघा ठिपके टाकून आपण किती सुंदर अशा रांगोळी डिझाईन बनवू शकतो. तुम्हाला जर रांगोळी काहीच येत नसेल ना तरी पण तुम्ही आरामात रांगोळी डिझाईन बनवू शकता आणि कोणाला कळतच नाही तुम्हाला रांगोळी येते की नाही. बघा याच्यामध्ये काही आपण वेगळं केलेलं नाही. बघा आता 2-2 डॉट काढले आहेत आणि त्याला मी बोटाच्या साहाय्याने असं प्रेस करून घेतलेलं आहे. बघा आता मध्ये बोट ठेवायचं बरोबर आणि असं फिरून बघा याचं आपण गोपद्म इथं तयार केलं आहे. ही जे एक्स्ट्राची रांगोळी आहे ती या लाईनवरती बरोबर ॲडजस्ट करून द्यायची आपल्या बोटानेच. बघा हे 2 पण मी काढून घेते आता. बघा आता या पद्धतीने आपले हे गोपद्म तयार झाले आहेत. तुम्हाला हवं असल्यास ना तुम्ही फेविकॉल बॉटल पण वापरू शकता, पण सोपे आहे हे. बोटाने पण तुम्हाला अगदी सहज काढता येते. बघा आता याच्यामध्ये मध्ये पण आपण एक एक डॉट टाकून घेऊया. आता याला फक्त असं बोटाने प्रेस करून घ्यायचा मधला जो आहे त्याला. याच्यावरती पण असेच 3-3 डॉट टाकून घेऊया वरच्या साईडने. बरोबर त्या डॉटवरती 3 डॉट टाकायचे वरच्या साईडने. थोडंसं पाटाच्या थोडंसं अलीकडच्या साईडने काढायचं म्हणजे तुम्हाला ना दोन्ही साईडने पण डिझाईन काढता येईल. आपण नाही का पाटाच्या शेजारी एकदम काढत असतो, तर थोडीशी अलीकडे काढायची म्हणजे दोन्ही साईडने पण आपल्याला ती रांगोळी सुंदर अशी रांगोळी अशी बनवता येते. बघा 4-4 ठिपके आपण त्या ठिपक्याच्या खालीच देऊन घेतलेले आहेत. बघा आता याला काय करायचे, परत काडीच्या मदतीने वरचा जो ठिपका आहे त्याला ओढून घेऊया, नंतर साईडचे ओढायचे. बघा या पद्धतीने आपण वरती ही डिझाईन बनवली आहे. आता हा जो डॉट टाकला आहे त्याच्यामध्ये पण ही अशी काडी फिरून घ्यायची आणि बघा हा जो डॉट आहे त्याच्यामधून अशी लाईन काढायची उभी आणि खाली अशा 3 लाईन त्याला ओढून द्यायच्या. बघा या पद्धतीची आपली रांगोळी तयार झाली आहे. बघा आता या गोपद्माच्या खाली पण आपण एक एक डॉट देऊया. आणि वरच्या साईडने पण एक एक डॉट टाकून घेऊया. बघा वरचा डॉट आपण तसंच ठेवणार आहे, फक्त त्याच्यावरती असं बोटाने प्रेस करून घ्यायचं आणि एक एक छोटासा त्याच्यावरती डॉट काढून द्यायचा. छोटा छोटा एक डॉट काढायचा. बघा बघा किती छान आपली ही रांगोळी, दोन्ही पण किती सुंदर दिसत आहेत रांगोळी डिझाईन. आता हा खालचा डॉट आहे त्याला पण असं प्रेस करून घ्यायचं बोटाने आणि बघा आता याला आपण या काडीच्या साहाय्यानेच असं, हे माझ्याकडे कशाचं तरी तुटलं होतं तर ते मी रांगोळीसाठी वापरत असते,
तुमच्याकडे नसेल ना तर तुम्ही एखादी माचीसची काडी रांगोळीसाठी वापरू शकता इथं. बघा या पद्धतीने सुंदर असं आपण त्याच्या खाली प्राजक्ताचं फूल तयार केलं आहे. बघा किती सुंदर ही रांगोळी आपली तयार झाली आहे. दोन्ही पण बॉर्डर रांगोळी तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा. याच्यामध्ये तुम्हाला आवडीनुसार रंग द्यायचे असतील तर तुम्ही देऊ शकता. कशा वाटल्या रांगोळी डिझाईन नक्की कमेंट करून सांगा. मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा, व्हिडिओला हाईप पण करा. भेटूया परत एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय सर्वांना.